त्या एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं आता उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार निशाणा साधलाय। बाबा मला मारलं म्हणून एक कोणतरी दिल्लीला गेलं, त्या वयात चांगलं शिक्षण मिळालं असतं तर लाचारीची परिस्थिती आली नसती असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय। तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। शहांच्या खुर्चीला खुर्ची लावून शिंदे बसले होते, त्याचं एनडीएत वजन आहे। मात्र वोट चोरीचा पिक्चर बसताना राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेत बसवलं होतं, याचा विचार त्यांनी करावा असा पलटवार सामंत यांनी केलाय। आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होतं त्याचं एक आत्ता तुम्ही जो बोलला ना, ड्युटी म्हणजे मशान आणि देवटा म्हणजे। कालचा फोटो जर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अमित शाह साहेबांचा जर बघितला तर अमित शाह साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ शिंदे साहेब बसले होते, पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे 6 नंबरच्या रांगेमध्ये बसले होते, याचा त्यांनी विचार करावा। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एनडीएतले प्रमुख नेते आहेत, त्यांना मोदी साहेब, अमित शाह साहेब जे आमचे प्रमुख नेते एनडीएतले आहेत हे स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात, स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात। पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतो, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे।